सर्वांचं टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये जाहिरात आलेली आहे आणि त्यामध्ये स्वच्छता निरीक्षक याच्या 12 जागा आहेत. ओके, 12 जागा त्या मानानं भरपूर आहेत, कारण ही एक प्रकारे अधिकारी लेवलची पोस्ट आहे. मग आपण काय करणार आहोत की तुमची फर्स्ट रीडिंग ही 20 दिवसात व्हावं यासाठी आपण डे टू डे एक प्लॅन देणार आहोत आणि त्या प्लॅनमध्ये नेमकं वाचायचं काय आणि कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, ते एक दिशा मिळावा असं नियोजन आहे. तर बघा, टार्गेट स्वच्छता निरीक्षक. ओके, 30 डेज प्लॅन, स्टडी प्लॅन. पुस्तक वाचून 20 दिवसात होणार आहे, परंतु पुढचे जे 10 दिवस आहेत त्यामध्ये देखील PYQ किंवा काय करायचे हे पण आपण त्यावेळेस निश्चित करू. तर मी त्याचं काम चालू केलेलं आहे, आजपासूनच मी पण केलेलं आहे. पहिला डे तुम्हाला देतो आहे आणि पहिल्या डेमध्ये सरासरी तुम्हाला ना 40 पेजचं मी टार्गेट दिलेलं आहे. जे नवीन विद्यार्थी आहेत, ज्यांनी पुस्तक घेतलेलं आहे, वाचलेलं आहे, त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. त्यांच्या 3री-4थी रीडिंग 100% होईल. ओके, जास्तीत जास्त 20 दिवसात पूर्ण करायचं आपल्याला हे वाचून. रोजचे किमान टार्गेट पेजेस जे आहेत ते 40 आहे. अवघड नाही, काळजी करायची गरज पण नाही. चला, आजचा जो टार्गेट आहे त्यामध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची प्रकरण 1 मध्ये सार्वजनिक पार्ट ए आहे आपल्या पुस्तकामध्ये. पार्ट एमध्ये प्रकरण 1 जे आहे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची संरचना. यामध्ये केवळ ह्या प्रकरणाचे 7 पेजेस आहेत. 7 पेजेस असले तरी यामध्ये तुम्हाला ना थोडं बारकाईनं वाचायचं आहे. त्यामध्ये का वाचायचं म्हणजे आकडेवारी जी आहे आर्थिक पाहणी अहवालामधून, जे म्हणजे किती हे आहेत क्षयरुग्ण, हॉस्पिटल किती, का नाही, जर समजा एवढं बारीक विचारलं तर मे बी तुम्हाला सांगता येते. आता हॉस्पिटल म्हणजे एवढं विचारणार नाही की किती हॉस्पिटल आहेत, परंतु 2-3 मुद्दे जे आहेत, म्हणजे आता माझ्या मते तुम्हाला एक सांगतो, कुष्ठरुग्णालय किती आहेत असा प्रश्न येऊ शकतो. जर समजा ह्या आकडेवारीमध्ये बदल झाली तर ही तुम्हाला 1 महिन्यात मी तुम्हाला PYQच्या स्वरूपात ॲड करून देणार आहेत. आता क्षयरोग रुग्णालय कमीच असतात. जिथं कमी आहेत असे पॉईंट्स तुम्हाला महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये कुष्ठरोग रुग्णालय केवळ 2 आहेत आणि क्षयरोग रुग्णालय 5 आहेत. ओके, आणि मनोरुग्णालय 4 आहेत. अशा महत्त्वाच्या काही आकडेवारी तिथे तुम्हाला वाचण्यात येतील. ओके, त्यानंतर ग्रुप स्टडी करताना चर्चा करा नेमकं काय का नाही. जर समजा काही शंका असेल किंवा काही चुकीचं माझ्याकडून आढळलं असेल तर यावर तुम्ही व्हॉट्सअप देखील करू शकता. काही त्याची काळजी करू नका. सायंकाळी तुम्हाला 7-8 वाजता रिप्लाय मिळेल. प्रकरण बारकाईने वाचायचं आहे. आकडेवारी अपडेटेड जर काही असेल तर ह्याची आर्थिक पाहणी अहवाल आता ह्या महिन्यामध्ये तुम्हाला येऊन लागेल. त्यानंतर हे प्रकरण वाचत असताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचे बघा, किंवा ह्या प्रकरणामध्ये 7 पेजेस जरी असलं तरी सार्वजनिक आरोग्य, कोणतं प्रकरण मी परत सांगतोय, सार्वजनिक आरोग्य व आरोग्य प्रणाली हा एक मुद्दा आहे. आरोग्य प्रणाली, त्यामध्ये जे निकष आहेत, आपली आरोग्य प्रणाली कशी आहे, त्रिस्तरीय प्रणाली आहे. त्यामध्ये प्राथमिक स्तर, द्वितीय स्तर, तृतीय स्तर. जसं पंचायत राजमध्ये महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय आहे, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि कुठलं आहे आपलं शेवटचं जिल्हा परिषद. ओके, तसंच प्राथमिक स्तर आरोग्य विभागामध्ये देखील 3 स्तर आहेत. ते 3 स्तर कोणते आणि उपकेंद्र कोणत्या स्तरामध्ये येत असतं, उपजिल्हा रुग्णालय कोणत्या स्तरामध्ये येत असतं, त्यानंतर सुसज्ज रुग्णालय कोणत्या स्तरामध्ये येते असतं, हे ती जे 3 स्तर आहेत त्याचं उदाहरण कसं येतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ॲक्च्युली तुम्हाला काय करायचं हे समजल्यानंतर तुमच्या अभ्यासाची दिशा ठरत असते. ओके, त्यानंतर उपकेंद्र स्थापण्याचे निकष जे आहेत लोकसंख्येनुसार, हे तुम्हाला तिथल्या आकडेवारी लक्षात ठेवायचे आहे. मी थेरी पण बनवलेले याच्यात काही डाऊट नाही की शिकवलं आहे पण सगळ्या गोष्टी. त्यानंतर समुदाय आरोग्य केंद्र, ते एक लक्षात ठेवायचे आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राविषयी माहिती लक्षात ठेवायची आहे. हे झालं तुमचं प्रकरण 1. त्यानंतर दुसरं जे आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरोग्य जबाबदाऱ्या. हे काय केलेलं आहे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील जे महानगरपालिकेचे अनिवार्य कार्य आहेत ते मी पॉईंट्स इथं घेतलेल्या स्वच्छते संदर्भात. पुन्हा ऐच्छिक जी कार्य आहेत, अनिवार्याने ऐच्छिक ते कार्य, ते तुम्हाला वाचायचं आहे. बरं, तुम्हाला सविस्तर जर वाचायचं असेल तर तुम्ही महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमची PDF डाउनलोड करायचं आणि प्रकरण 4 कोणकोणते प्रकरणं ते वाचायचे ते सांगतो. प्रकरण 4, 5, 6, त्यानंतर 12, त्यानंतर 13, 18 आणि 21 हे वाचू शकता तुम्ही. PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके, परंतु यावर प्रश्न यापूर्वी आलेला नाही. तुम्ही
खात्री करण्यासाठी प्रकरणाच्या शेवटी जे आहे ते तुम्ही बघू शकता. ओके. त्यानंतर आता प्रकरण जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, सर्वाधिक जास्त परीक्षेत प्रश्न आलेला आहे, तो म्हणजे सार्वजनिक संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजाराचे विज्ञान, आजाराचे प्रसारण व साथीचे रोगाचे प्रसारण व नियंत्रण हे. परंतु या प्रकरणामध्ये आज आपल्याला 40 पेजेसचं टार्गेट दिलेलं आहे, तर त्यामध्ये रोग आणि जीवाणूजन्य रोग हे तुम्हाला वाचायचे आहे. रोगमध्ये तुम्हाला प्रकार, जे रोगाचे प्रकार आहेत बघा, हा कोणता प्रकारचा रोग आहे, जीवाणूजन्य विषाणूजन्य हे वाचायचे आहे. त्यानंतर जुनाट रोग कोणता, जुनाट रोग म्हणजे काय, ते खूप कालावधीसाठी राहतात, जसं शुगर आहे. ओके. त्यानंतर TB आहे, कॅन्सर आहे, हे जुनाट रोग झाले. आणि तीव्र रोग काय, सर्दी, असे म्हणजे ते कशामध्ये वर्गवारी होते त्यानुसार तुम्हाला ते लक्षात ठेवायचे आहे. काय करायचं आहे का नाही हे तुम्हाला मी सर्व सांगतोय. ओके. व्यापक एपिडेमिक डिसीज कोणते आहेत, एपिडेमिक डिसीज काय म्हणतात आणि त्याला काय म्हटलं जातं, पॅन्डेमिक डिसीज काय म्हटलं जातं किंवा कोणते आहेत, हे एंडेमिक डिसीज कोणते आहेत हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर जीवाणूजन्य जे रोग आहेत, त्यानंतर जे जीवाणूजन्य रोग आहेत ते सर्वच्या सर्व तुम्हाला प्रॉपरली वाचायचे आहेत. त्यामध्ये कुष्ठरोग आला आहे. ओके. त्यानंतर आपला क्षयरोग देखील आहे. त्यानंतर आणि कुष्ठरोग खूप सविस्तर वाचायचे आहे. कुष्ठरोगावर खूप प्रश्न यापूर्वी आलेले आहेत. ओके. त्यानंतर डांग्या खोकला आहे, मग त्याच्यावर लस कोणती, हे सगळं तुम्हाला वाचायचं आहे. हे अभ्यासाचं नियोजन तुम्हाला डे 1चं दिलेलं आहे, डे 2चं पण अशाच प्रकारे देणार आहे. बघा, पुस्तक घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ह्याची लिंक देतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याचं शेड्यूल पण सगळं दिलेलं आहे. ओके. 10 वाजेपर्यंत व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर आज त्याचं टार्गेट पूर्ण करा आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुम्ही अवश्य जॉईन करा. टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करून घेऊ शकता तुम्ही. ओके. तिथं PYQ आपण कवर करणार आहोत. चला, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.